नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल JR महाराष्ट्राचा यावर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो राशन कार्ड KYC। मित्रांनो आता KYC करणे सोपे झालेले आहे। ते आता आपल्या घर बसल्या मोबाईलद्वारे करू शकतो आणि ते KYC केले तरच तुम्हाला राशन धान्य मिळेल। तर चला तर मित्रांनो आपण आता ते सुरू करूया। तर मित्रांनो प्ले स्टोअरमध्ये जा। प्ले स्टोअरमध्ये सर्च करा मेरा राशन, मेरा KYC। मित्रांनो मेरा KYC तुम्ही सर्च केलं तर एक नंबरचंच ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा। नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर्स ही ॲप ओपन करा मित्रांनो। मेरा KYC ॲप ओपन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला या ॲपला मध्येच तुम्हाला KYC पूर्ण करता येईल। ॲप ओपन करून घ्या। ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा पेज दिसेल, डिपार्टमेंट ऑफ फूड अँड व्हाईल यूजिंग द ॲप अलाउ मेरा KYC टू टेक पिक्चर अँड रेकॉर्ड व्हिडिओ। ॲप्लिकेशन परमिशन द्या मित्रांनो। यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की फेस KYC रेशन कार्ड होल्डर्स। तर यामध्ये सिलेक्ट स्टेट निवडा, तुमचं राज्य कोणतं आहे ते निवडा, व्हेरीफाय लोकेशनला क्लिक करा। व्हेरीफाय लोकेशन होईल। लोकेशन जर ऑफ असेल तर तुम्ही ते परफेक्ट ऑन करून घ्या। या ठिकाणी आपलं लोकेशन चेक करून घ्या की आपलं बंद आहे का सुरू आहे। सुरू आहे मित्रांनो। तो व्हेरीफाय लोकेशन व्हेरीफाय फेल्ड, कुड नॉट गेट लोकेशन। मित्रांनो लोकेशन व्हेरीफाय झालेलं आहे। त्यानंतर इथे तुम्ही आधार नंबर टाकून घेऊ शकता, तुमचा आधार नंबर। चला तर मग मित्रांनो आधार नंबर टाकून घेऊ। मित्रांनो आधार नंबर तुम्ही चेक करून घ्या की आपला बरोबर आहे का नाही आणि त्यानंतर तुम्ही जनरेट OTPला क्लिक करा। जनरेट OTPला क्लिक केल्यावर या ठिकाणी OTP व्हेरिफिकेशन करून घ्या। OTP व्हेरिफिकेशनमध्ये या ठिकाणी OTP आलेला आहे मित्रांनो। OTP टाकून घेतलेला आहे। त्यानंतर येतो सांकेतिक क्रमांक। सांकेतिक क्रमांक तुम्ही व्यवस्थित फिल करून घ्या आणि या ठिकाणी सांकेतिक झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा। या ठिकाणी लोडिंग झाले। लोडिंग झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी दाखवतंय बेनिफिशरी स्टेटस डिटेल्स, आधार नंबर आणि KYC स्टेटस काहीच नाही। या ठिकाणी आता तुम्ही फेस KYC या बटनाला क्लिक करून तुमचा फेस कन्सेंट ॲक्सेप्ट करून घ्या। त्यानंतर येईल आपला आधार ऑथेंटिकेशन फेस ID। मित्रांनो माझ्याकडे फेस ID ऑलरेडी डाउनलोड होती त्यामुळे ते दाखवत नाही। तुमच्याकडे जर तो ऑप्शन आले तर तुम्ही फेस ID डाउनलोड करू शकता। या ठिकाणी ग्रीन मार्क आल्याच्या नंतर डोळे मिचका, सक्सेस होईल। KYC स्टेटस सक्सेस, रजिस्टर सक्सेसफुली, टाईम आणि वेळ। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची KYC कंप्लेंट करू शकता। तर आपल्याला चेक आपली KYC झाली की नाही हे आता कन्फर्म करण्यासाठी परत तुम्ही स्टेट निवडा, महाराष्ट्र, व्हेरीफाय लोकेशन करा। प्रॉब्लेम आधार नंबर टाकून घ्या। जनरेट OTPला क्लिक करा। या ठिकाणी OTP परत तुम्ही टाकून घ्या मित्रांनो। या ठिकाणी सांकेतिक क्रमांक टाकून घ्या आणि सबमिट बटनाला क्लिक करा। त्या ठिकाणी तुम्हाला आता स्टेटस दाखवेल बेनिफिशरी स्टेटस। तर या ठिकाणी तुम्हाला KYC स्टेटस Y सक्सेस झालेलं आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही देखील KYC करू शकता। तर अशाच नवीन JR आणि अपडेटच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा आमच्या ग्रुपला जॉईन व्हा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।